मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला। 7 धरणांमध्ये मिळून 58.13% पाणीसाठा उपलब्ध। मुंबईमधील अनेक भागांमध्ये सकाळपासून पाऊस। गेल्या काही वेळापासून दक्षिण मुंबई परिसरामध्ये पावसाला सुरुवात। कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस। कल्याणच्या शिवाजी चौकात गुडघाभर पाणी। रस्त्यापेक्षा गटार उंच असल्याने कल्याणच्या कपोते पार्किंग समोर पाणी साचत असल्याचं समोर, त्यामुळे इंजिनियरच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित। पावसामुळे पालघरमधील धरण पूर्ण क्षमतेने भरली। धामणी धरण 75.56% भरलं। पालिकेकडून मुंबईमध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। ज्या भागामध्ये खड्डे बुजवले गेले नाहीत त्या ठिकाणच्या दुय्यम अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस। आतापर्यंत 13 अभियंत्यांना अशा प्रकारच्या नोटिसा। मेट्रोची कामं सुरू असलेल्या ठिकाणीच खड्डे पडले, कारण तिथून अवजड वाहनं जातात आणि त्यासाठी अभियंत्यांना दोषी ठरवणं चुकीचं। रमेश भूतेकर यांची प्रतिक्रिया। म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर। त्यापैकी 98,508 कामगार घरासाठी पात्र। महारेरामध्ये रिक्त पद भरा। उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पद वेळेवर न भरल्यानं कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती। कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन अभ्यासक्रमाचे प्रवेश थांबवा। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला पत्राद्वारे आदेश। एनएमसीना अभ्यासक्रमावरती बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर पत्र। एसटीला भाडे तत्वावरती ई बस न पुरवणाऱ्या कंपनीकडून 5 महिन्यांचं प्रवासी उत्पन्न वसूल करा। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गेंची मागणी। मुंबईच्या दहिसरमध्ये शिंदे गटाकडून बसस्टॉपचं चोरीला गेल्याची तक्रार। तपासामध्ये पालिकेनंच बसस्टॉप काढून नेल्याची माहिती। शिंदे गटाकडून अधिकाऱ्यावरती चोरीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। मीरा रोडमधील इमारतीमध्ये घराचा स्लॅब कोसळला। घटनेमध्ये महिलेला मार लागल्याची माहिती, तर भाईंदरच्या एका दुकानाचा काही भाग पडल्याची घटना समोर। सज्जा कोसळल्यानं दुकानामधील सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। विरारच्या मुख्य रस्त्यावर भलमोठं गुलमोहराचं झाड कोसळलं। झाडाखाली असलेल्या अनधिकृत टपऱ्यांचं नुकसान। मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिमेमध्ये एसव्ही रोडवर असलेल्या डी हाईट इमारतीमध्ये आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। इमारतीमधील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। वसईमध्ये ॲक्सिस बँकेचं एटीएम फोडून चोरट्यांनी 4,30,000ची रोकड पळवली। नायगाव पूर्वेच्या टिवरी राजावळी रस्त्यावरची घटना। गुन्हा दाखल। ठाण्यामधील तरुणीनं पाकिस्तानात जाऊन लग्न केल्याची घटना समोर। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मीरा रोडमध्ये 2 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। विदेशी महिलेसह एकाला अटक। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार। प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणार 18 फुटी पुतळा। मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली होती पुतळा उभारण्याची घोषणा। कुलाब्यामधील एका चौकाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असं नामकरण करा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिका आयुक्तांना निर्देश। महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं। ज्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाची जास्त ताकद त्यांना जो मतदारसंघ सोडला जाणार।
शिंदे गट आणि अजित पवार गटामधील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. शिवसेना फोडली म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळालं. खासदार संजय राऊतांची टीका. देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री कधीच नव्हते. खासदार संजय राऊतांचा दावा. सरकारचा खुर्ची टिकाव संकल्प. सामनामधून टीका. सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष आहे का? सामनातून सवाल. महायुतीचं सरकार जावं म्हणून 2.5 वर्ष पाण्यामध्ये देव घालून बसलेले हे डोमकावळे अतिशय निराश झालेले आहेत. चित्रा वाघ यांची शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोलेंवर टीका. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालावर सुनावणीस नकार. रवींद्र वायकर यांच्या विजयाला भरत शहा यांचं आव्हान. मतमोजणी केंद्रावर गैरप्रकार, निकालाला स्थगिती द्या, याचिकेत मागणी. पीएमयूच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला राज्यामधील विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा. विलंबामुळे प्रकल्पाच्या किमती वाढतात, त्यामुळे नियोजित वेळेमध्ये विकास कामं मार्गी लावा, अजित पवारांचे निर्देश. अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार पक्षाचं मुंबईमध्ये आंदोलन. महाराष्ट्रावरती अन्याय झाल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी. 5 दिवसांनंतर मनोज जरांगेंचं उपोषण अखेर मागं. 13 ऑगस्टपर्यंत जरांगेंकडून सरकारला वेळ. 13 ऑगस्ट नंतर जरांगे पुढची भूमिका घेणार. फडणवीस आपल्याला जाणून बुजून अडकवणार. जेलमधल्या कैद्यांच्या हातून मला मारण्याचा कट. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. मनोज जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही. जरांगेंची प्रसिद्धी कमी झाल्यानं त्यांना जेलमध्ये जायचंय. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांचा जरांगेंवर हल्लाबोल. ज्यांनी भाजप वाढवली त्यांना फडणवीसांनी संपवलं. जरांगेंचा आरोप. फडणवीस सरकार पडणार, भाजपची 21 सीट येणार नाही. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. उपोषणाच्या संतापातून जरांगेंनी माझ्यावरती आरोप केले असतील. जरांगेंनी केलेल्या टीकेवर फडणवीसांचं वक्तव्य. तर तारखेला हजर न राहिल्यानं जरांगेंच्या नावानं अनबेलेबल वॉरंट. फडणवीसांचं स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीसांवरती जरांगेंकडून पातळी सोडून टीका. मराठ्यांचे प्रश्न सोडून जरांगे राजकीय विधानं करतात. भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांची जरांगेंवर टीका. भाजपचे उमेदवार पाडू असं म्हणणं चुकीचं. मंत्री उदय सामंतांचं जरांगेंना उत्तर. तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं की नाही यावर 2 दिवसांमध्ये भूमिका स्पष्ट करा. सामंतांचं विरोधकांना आवाहन. मनोज जरांगेंनी गैरसमज करून घेऊ नये. सरकारचा कोणताही कट नाही. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. तसंच कायद्याच्या चौकटीमध्ये आरक्षण कसं बसवायचं याचा प्रयत्न. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मनोज जरांगे मोगलाईकडे जाऊ लागल्यात. मी करीन तेच होणार, मी बोलेन तेच होणार असं त्यांना वाटतंय. प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. मी संपूर्ण भाजपच्या विरोधात नाही. जरांगेंचं स्पष्टीकरण. भाजपचे काही लोक त्रास देत आहेत, त्यांना सोडणार नसल्याचाही जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंचं उपोषण राजकारणानं प्रेरित होतं. खुर्चीसाठी सुरू होतं. अजय बारसकरांचा आरोप. तर उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का? जरांगेंचा सवाल. लातूरमध्ये जरांगेंच्या समर्थनार्थ भर पावसामध्ये आंदोलकांनी रस्ता अडवला. लातूर सोलापूर महामार्ग अडवत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यानं काही काळ वाहतुकीचा खोळंबा. 2 समाजात सरकारनं दरी निर्माण केली. सरकार म्हणून जे करतायत ते योग्य नाही, नाहीतर खुर्च्या सोडा. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. नाशिकच्या चांदवडमध्ये शेतकरी मेळाव्यात विजय वडेट्टीवारांची अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका. शोलेमधला एक डायलॉग म्हणत वडेट्टीवारांनी उडवली खिल्ली. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. खोटं बोलणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं. अनिल देशमुखांचा दावा.
नादी लागणाऱ्यांना सोडत नाही देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना इशारा. अनिल देशमुख 100 कोटींच्या प्रकरणामध्ये जामिनावरती बाहेर आलेल्यात. अजून निर्दोष मुक्तता झालेली नसल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. अनिल देशमुख यांनी गुन्हेगाराला मदत केली नितेश राणेंचा आरोप. तर सर्व खरं सांगून टाका, घाबरता का, नितेश राणेंचा अनिल देशमुखांना सवाल. अनिल देशमुख तेव्हा का काही बोलले नाही? देशमुखांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. अनिल देशमुखांच्या आरोपांवर खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. अनिल देशमुख गृहमंत्री असतानाचं प्रकरण तापलं. तत्कालीन एसपीला देशमुखांनी धमकी दिल्याचा आरोप. पुणे मोक्का कोर्टामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलैला दिल्ली दौऱ्यावर. भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद. शिंदे गट आणि अजित पवार गटामधील आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता. शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल. घोटी टोल नाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल. 3 माजी आमदार, जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवर घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार. घोटी नाक्यावरील आंदोलन प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी शुभा मगर यांच्या नावानं गुन्हा दाखल. मात्र त्यांचा 2023 मध्येच मृत्यू झाल्यानं खोटा गुन्हा दाखल केल्याचा ठाकरे गटाचा आरोप. दिवंगत महिला पदाधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करणं म्हणजे प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा दबाव. नाशिक पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. सुधाकर बडगुजर यांचा आरोप. अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ शरदचंद्र पवार पक्षाचं मुंबईमध्ये आंदोलन. महाराष्ट्रावरती अन्याय झाल्याचा आरोप करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती प्रहार संघटनेचा हलगीनाद मोर्चा. सोलापूर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी राखी माने यांची नियुक्ती रद्द करण्यासह अनेक मागण्यांसाठी मोर्चा. नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रक्रिया आणि निकालांसंदर्भात विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप. यवतमाळच्या ढानकीनगर पंचायतवरती काँग्रेसचा मोर्चा. घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करावी आणि ढानकीनगरीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी. नागपूरच्या रेशीमबाग चौकामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना औरंगजेब क्लबचे प्रमुख म्हटल्यानं ठाकरे गट आक्रमक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.